शेतकऱ्यांच्या दीनदलितांच्या वारकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या दीनदलितांच्या वारकऱ्यांच्या रयतेच्या राजा छत्रपती शिवरायांनी आपल्या मावळ्यांना सुद्धा थांबवून सांगितलं होतं माझ्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देखालाही धक्का लागता कामा नये कारण हा शेतकरी माझा श्वास आहे मी रयत माझा श्वास आहे म्हणून शेतकरी
आपल्या गडावरून तर खांद्यावरून ठेवायचे वर किल्ल्यावरती. आता पूर्ण तिथे बघायचं असतं आपण. झाड पेर जात मनगट बोला ती काम मनगट काम मनगट काम मनगट करणार छातीचा बांधा करणार कोकणी मांडत बिळदार शोभती दंड शोभती दंड नगरपालिकेचा नगराध्यक्ष जनतेतून निवडाल, महानगरपालिकेचा नगराध्यक्ष सुद्धा जनतेतून निवडाल. पण एका हिंमत असेल तर मुख्यमंत्री जनतेतून निवडून बघा. आम्हाला त्याचा फटका नाही, मुख्यमंत्र्यांना खुर्चीवर बसलं तर नाव लावणार नाही. दादा सारंगे पाटील कोणता भूल थोडी केली मागाने साध्या शेतकऱ्याच्या पोरांनी काय करून दाखवलं. कशामुळं? समाजाविषयी आत्मीयता होती, इमानदारीने राहिले, म्हणून तुम्ही आम्ही इथपर्यंत आलो त्यांच्यासाठी. म्हणून मुख्यमंत्र्याची निवडणूक जर जनतेत आले ना, अहो त्यांच्या विरोधात बोलते ते सुद्धा मतं देतील आपल्याला, पण नाही ना तरी त्यांच्या मागे जावं लागतं. वडापाव सम्राट असमर्थ मराठा मारितो
गोवाने काका बिर्ला अंबानी एखाद्या आमदार खासदाराचे लिहिले गायले जात नाही. त्यांनी देशासाठी आपलं काहीतरी योगदान दिलं, समाजासाठी योगदान दिलं, त्यांचे गोवाने गायले जातात. म्हणून मगाशी सांगितलं नावाचे शिवशाहीर लावणारे त्यांचे गोवाने नाही. काका बिर्ला अंबानी खासदार आमदाराचे गोवाने दिले जात नाही. जे त्यांचे गातात आमदार खासदाराचे त्यांना दलाल भरले भाडकाव पायचा ते म्हणतात. त्यांचे गोवाने कोणी गात नाही. आपल्या सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र असणारे जातीनं मुसलमान पण मराठी मुसलमान असल्याचा अभिमान बाळगणारे शाहीर अमर शेख बारशीचे सुपुत्र यांनी छत्रपती शिवरायांच्या जन्माचा पोवाडा लिहिला आणि त्यांचं वर्णन जन्माच्या वेळेचं कसं केलंय ते एकदा ऐका पोवाड्याच्या माध्यमातून. एक रात्री सह्यगिरी हसला फळ पण तुम्हाला
कार्यक्रमाचे बसून घ्या उभा राहून दिसणार स्क्रीन चालू होते झाले चालू स्क्रीन चालू होते बसून घ्या कोवळीचे कार्यक्रम अजून एक आहे दादा याला वेळ आहे तोपर्यंत तुमच्यासाठी आम्ही या बाजूला उभे असलेले बसा खाली बसा सगळे स्वयंसेवकांनी लोक खाली बसले खाली बसा आपल्याला लाज वाटते का खाली बसा बसा खाली हा आणि मग छत्रपती लहानाचे मोठे होतात शिवराय आणि शिवराय लहानाचे मोठे होत असताना एक सूचना आहे या स्टेजच्या खाली कुणी उभं राहू नका या स्टेजला चिटकू नका हात लावू नका त्या तिथं उभं पण बसू पण नका सरका बरं बाजूला आजोबा सरकून घ्या सगळे बाहेर सरका या स्टेजच्या खाली कुणी उभं राहायचं नाहीये पत्रकार रामजी द्या पाटलाला पाटील काय म्हणणं आपलं होय राजे मला ही न्याय मिळावा पाटील तुम्हाला जरूर न्याय मिळेल पण ज्या मुलीवर तुम्ही अन्याय केलाय अत्याचार केलाय तिलाही इथे येऊन काहीतरी बोललं पाहिजे नाही राजे ती या जगात नाही आणि मग पाटील तुला ही न्याय मिळणार नाही त्यासाठी ज्या पायाने तिथपर्यंत चालत गेला ते पाय आणि ज्या हाताने दुष्कृत्य केलं ते हात याचे कलम करा हुकुमाची अंमलबजावणी करा शिवरायांची न्याय व्यवस्था होती आता जर आमच्या शेतकऱ्याला साधारण माणसाला विचारलं शिवाजी महाराजांचं राज्य बरं होतं का राष्ट्रपतीचं काँग्रेसचं कोणाला येण्याचं आता सध्या आहे त्याचं राज्य चांगलं तर आज तुला माणूस आमचा काय म्हणत शिवाजी महाराजांचं राज्य चांगलं होतं त्यावेळेस 2000 मुलीचं मिळत नव्हतं घरकुलं गहू तांदूळ फुकटचं मिळत नव्हतं आता लाडक्या बहिणीचं 3000 हे पण मिळत नव्हतं पण तरी लोक आज सुद्धा म्हणतात शिवाजी महाराजांचं चांगलं का राजाने काळजात घर केलं होतं आणि हराम खोपट्यात बसले कधी जातात वाटतं इथून हा बोला छत्रपती शिवाजी महाराज की यांना धडा शिकवण्यासाठी आपल्यालाच काहीतरी करावं लागणार त्यांना विनंती करायच्या मग गाडगे बाबांनी गाणं दिलं यांच्यासाठी सारी सोडा मनात कधी आली सारी सोडा मनात कधी आली रघुधाऱ्या गाडी सारी सोडा मनात कधी आली सारी सोडा मनात कधी आली रघुधाऱ्या गाडी सारी सोडा मनात कधी आली रघुधाऱ्या गाडी सारी सोडा मनात कधी आली रघुधाऱ्या तुमचा शानपणा पाहून लोकांनी दिलं निवडून फक्त हे शहाणे आपल्याला कधी वाटतात नको माणसाने तेवढं चांगलं बोलतात बरोबर शब्द घालतात भाषण करत असताना आपल्याला वाटतं हा आपला माणूस आहे आपल्या हक्काचं काहीतरी बोलतो हा जरा शहाणा दिसतो ह्याला निवडून द्या गाव लेवल असो तर तालुका लेवल असो लोकांनी दिलं निवडून लोकांनी दिलं निवडून नको ठेवू मनामध्ये आली रघुधाऱ्या गाडी सारी सोडा मनात आली रघुधाऱ्या गाडी सारी सोडा मनात आली रघुधाऱ्या सरपंच गावाचा केला स्वतःचा स्वार्थ साधला सरपंच गावाचा केला स्वतःचा स्वार्थ साधला गावच्या लोकांनी निवडून देऊन सरपंच केलं पण बिहारच्या लालू यादवांनी म्हणतात दरवाजा चारा खाल्ला याने रस्त्यातले पैसे खाल्लं घरकुलाचे पैसे खाल्लं इथं आलेले सरपंचाचं नाही म्हणत ते जे आले नाहीत ते रस्त्याचे पैसे खाल्लं घरकुलाचे पैसे खाल्लं अहो सगळ्यात सुद्धा पैसे खाल्लं मग सगळ्यांना हसून 3 मजली बिल्डिंग झालेली कळली नाही गावाला मी ह्याला कशी झाली गावात सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आलं कॉन्क्रीटच्या रस्त्याची कॉन्ट्रॅक्ट हेनीच घेतली आणि अवघ्या 5-6 महिन्यात त्याला भेगा पडले त्या रस्त्याला प्रत्येकाच्या गावची अवस्था अशीच आहे का म्हणून निवडून देताना चांगला निवडून द्यायचा परत मात्र कंपनीने असं होतं खुर्चीवर बसला की मात करतोय
तुम्ही आम्ही खालची लोक फक्त रस्त्यावर आहे निवडून देत नाही तरी या महाराष्ट्राने हवाला दाखवलायच की तुम्हीच करता गुन्हा समोर बसलेले खाली बसून घ्या उभा राहिलेले समोर उभा राहिलेल्या लोकांनी खाली बसून घ्या प्रत्येक वेळेस सांगायला लावू नका आपण सोलापुरात जावाई घेऊन आलेला नाही पाठीमागे स्टेजच्या खाली बसून घ्या